सरसुखाची भाग 30. आतापर्यंत आपण पाहिलं, मल्हारनं गौरीला त्याचा भूतकाळ सांगितला होता. गौरी त्याला भेटून घरी आली होती. आता पाहूया पुढं. किती उथळ वागले मी. मल्हारने मला फोन केला नाही म्हणून मी त्याची वाटही पाहिली नाही. माझा निर्णय घेऊन मोकळी झाले आणि त्यालाच आयुष्यभर दोष देत राहिले. आणि तो मात्र, त्यानं तर लग्नही केलं नाही. गौरी विचार करत होती. मल्हारला भेटून आल्यापासून तिच्या डोक्यात त्याचेच विचार सुरू होते. अगं तेल बघ किती तापून गेलंय. कुठं हरवलीस? सुमनताईंनी भाजीची कढई बंद केली. गौरी स्वयंपाक करताना मल्हारच्याच विचारात हरवली होती. सॉरी हा आई, गौरी म्हणाली. काय झालं? बरं वाटत नाहीये का? सुमनताईंनी विचारलं. डोकं दुखतंय थोडं, गौरी म्हणाली. हो का? तू राहू दे स्वयंपाकाचं. थोडं बाम लावून पड म्हणजे बरं वाटेल, सुमनताई म्हणाल्या. एवढं काही नाही आई, मी करते पटापट, गौरी म्हणाली. बरं, तेवढी भाजी फोडणीला टाक आणि जा, बाकी मी आवरते, सुमनताई म्हणाल्या. आई, स्वप्नील आला नाही अजून? गौरीनं विचारलं. त्याला काहीतरी काम आहे म्हणे, उशीर होणार आहे यायला. ते सांगायला त्यानं तुला फोनही केला होता, सुमनताई म्हणाल्या. हो का? माझं लक्ष नव्हतं फोनकडं, आणि अजूनही माझा फोन माझ्या पर्समध्येच आहे, गौरी म्हणाली. बोलता बोलता तिनं भाजी फोडणी घातली. थोडा वेळ मुलांसोबत गप्पा केल्या. त्यांना जेवायला वाढलं. सुमनताई आणि सतीशरावांसोबत बसून 2 घास पोटात ढकलून ती झोपायला गेली. तिनं बॅगमधला फोन काढला. सहज म्हणून ती व्हॉट्सअपचे मेसेज चाळत बसली. नीट घरी पोहोचलीस ना? गौरीच्या फोनवर अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअपवर मेसेज आला. तिनं त्या नंबरचा DP पाहिला, पण तिला त्यावर कुणाचाच फोटो दिसला नाही. कुणाचा नंबर असेल? मल्हारचा? आणि मल्हारचा नसेल तर? गौरीनं त्या नंबरवर काहीच रिप्लाय दिला नाही. रात्री बराच वेळपर्यंत गौरी जागीच होती. तिच्या डोक्यात मल्हारचाच विषय सुरू होता. स्वप्नील रात्री बराच उशिरा घरी आला. त्यानं स्वतःच्या जवळच्या चावीनं दरवाजा उघडला. स्वप्नीलची चाहूल लागताच गौरी तोंडावर पांघरून घेऊन झोपली. स्वप्नील अगदी काहीही आवाज न करता फ्रेश झाला आणि गौरीच्या बाजूला येऊन पडला. कसा गेला असेल गौरीचा दिवस? आजही ऑफिसमध्ये काही टेन्शन झालं नसेल ना? कसा मूड होता तिचा काय माहीत? झोपली आता, उद्या सकाळीच विचारतो, स्वप्नील गौरीचा विचार करत होता. मल्हार, मला वाटतं हा तुझाच नंबर आहे. आता विचारू का कोण आहे म्हणून? नको, नाही तर. आधीच उशीर झालाय, पण आज मल्हारला माझ्यासोबत बोलून मोकळं वाटलं असेल ना? मी तर त्याला काहीच न बोलता तशीच निघून आले. पडल्या पडल्या गौरी मल्हारचा विचार करत होती. बाजूला स्वप्नील आपला विचार करतोय याची तिला जराही जाणीव नव्हती. दुसऱ्या दिवशी गौरी उठली. रोजच्याप्रमाणे तिची सकाळची घाईगडबड सुरू होती. शरू, छान सोडव हा पेपर. सतीशराव शर्विलला स्कूल बसपर्यंत सोडायला निघाले होते तेव्हा गौरी शर्विलला म्हणाली. तिचा निरोप घेऊन शर्विल शाळेत गेला. गौरीनं नंतर सानूची तयारी केली. परीक्षेमुळं तिचीही शाळा लवकर होती. दोन्ही मुलं शाळेत गेल्यावर गौरीनं स्वतःची ऑफिसची तयारी केली. तिनं कपाटातून लाल रंगाचा ड्रेस काढला. मल्हार, तुला लाल रंग आवडतो, विसरले नाही बरं मी, गौरी स्वतःला आरशात न्याहाळत होती. केस उगीचच कापले. आता परत कमरेपर्यंत व्हायला किती दिवस लागतील? आपल्या खांद्यावर उडणाऱ्या केसांवरून गौरीनं कंगवा फिरवला. कधी नव्हे ते डोळ्यात हलकी काजळाची रेष ओढली. स्वतःचंच रूप बघून गौरीनं स्वतःवरच डोळा मारला. राहत जा ना अशीच, किती छान दिसतंय बघ, स्वप्नील रूममध्ये आला. बरं. गौरीच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते.
ऑफिसमध्ये सगळं नीट सुरू आहे ना? स्वप्नीलच्या प्रश्नानं गौरी एकदम दचकलीच. हो, पण असं का विचारलंस? गौरी म्हणाली. अगं तुमचा बॉस नवीन आलाय ना, तूच तर सांगत होती. स्वप्नील म्हणाला. मी मी काय सांगितलं? गौरी म्हणाली. कमालच आहे तुझी. तूच तर सांगितलं ना की बॉस खूप चिडका आहे, रागीट आहे. स्वप्नील म्हणाला. हो, पण आता तसं नाही वाटत. गौरी म्हणाली. बरं झालं. स्वप्नील म्हणाला. मी निघते, उगीच उशीर व्हायचा नाही तर. गौरी पर्स घेऊन लगेच घराबाहेर पडली. वेळेच्या आत ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये मल्हार नेहमीप्रमाणे सर्वांच्या आधी पोहोचला होता. गौरी तिच्या डेस्कवर गेली. तिनं टेबलचा ड्रॉवर उघडला. तेवढ्यात तिचं लक्ष तिच्या डेस्कटॉपकडे गेलं. गुलाबाचं फूल? गौरी पुटपुटली. कितीतरी वर्षांनी असं पिवळं गुलाबाचं फूल हातात घेऊन ती एकदम आनंदित झाली होती. तिचं लक्ष मल्हारच्या केबिनकडे गेलं. त्याच्या केबिनच्या काचेतून तो तिच्याकडे बघत होता. त्याला बघून गौरीच्या चेहऱ्यावर हळूच एक आनंदाची लकीर उमटली. गौरी मॅडम, साहेबांनी बोलवलं, जा लवकर. वसकायचे नाही तर अंगावर. गौरी हातात गुलाबाचं फूल घेऊन मल्हारकडे बघत होती. तितक्यात ऑफिसमधला पियून माने तिथं आला. गौरीनं लगबगीनं फूल तिच्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि ती मल्हारच्या केबिनच्या दिशेनं निघाली. मे आय कम इन? गौरीनं दरवाजा किलकिला करून विचारलं. मी आधीच सांगितलंय तुला, परमिशनची गरज नाहीये, मल्हार म्हणाला. गौरी आत आली. बोलावलं होतं? गौरीनं विचारलं. तू उत्तर नाही दिलंस, मल्हार म्हणाला. कशाचं? गौरी म्हणाली. कालच्या माझ्या मेसेजचं, मल्हार म्हणाला. ओ सॉरी, माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता, गौरी म्हणाली. मग आता करून घे, मल्हार म्हणाला आणि गौरीनं मान डोलावली. ठीक आहे, येते मी, गौरी म्हणाली. दुपारी एका मीटिंगला जायचंय. तीच आपली मागची डील कॅन्सल झाली होती त्याच बाबत, मल्हार म्हणाला. विकास सरांना घेऊन जा ना सोबत, गौरी म्हणाली. त्याचा सुट्टीचा मेल आलाय, आजारी आहे म्हणून येणार नाही येतो, मल्हार म्हणाला. गौरीनं मान डोलावली आणि ती केबिनच्या बाहेर गेली. मल्हारसोबत बाहेर जायचं ह्या विचारानं तिला आनंदही वाटत होता आणि भीतीही वाटत होती. लंच टाईमनंतर दोघं मीटिंगसाठी बाहेर पडले. गौरीनं आठवणीनं मीटिंगसाठी लागणारी सगळी कागदपत्र, फाईल वगैरे सोबत घेतल्या. दोघं पार्किंगमध्ये आले. मल्हारने त्याची कार काढली. पुन्हा खाली उतरून त्यानं समोरचा दरवाजा उघडला. गौरी समोर बसली. मल्हार गाडी चालवत होता. प्रेझेंटेशन मीच देतोय, काही अडलं तर तू सांग. काहीही करून हे टेंडर आपल्याला मिळायलाच हवं, मल्हार गौरीला म्हणाला. ठीक आहे, गौरी म्हणाली. दोघं मीटिंगच्या ठिकाणी पोहोचले. थोड्याच वेळात तिथं त्यांचे क्लायंट आले. मल्हारने हसून दोघांचं स्वागत केलं. मीटिंग सुरू झाली. मल्हार अगदी आत्मविश्वासानं त्या लोकांसोबत बोलत होता. गौरी मल्हारकडे बघत होती. त्याची ती बोलण्याची स्टाईल, त्याचं ते दिसणं, हसणं गौरीला परत एकदा त्याच्या प्रेमात पाडायला जणू भाग पाडत होतं. चला निघूया, मल्हार गौरीला म्हणाला. झाली पण मीटिंग? गौरीला आश्चर्य वाटलं. हो, आणि टेंडर आपल्याला मिळालं देखील, मल्हार म्हणाला. अरे वा, मग तर आता पार्टी व्हायलाच पाहिजे, गौरी म्हणाली. चल पाणीपुरी खाऊ, मल्हार म्हणाला. MD ग्रुपच्या दी सर्वेसर्वाला शोभतं का गाड्यावरची पाणीपुरी खाणं, गौरी म्हणाली. मग 5 स्टार हॉटेलमधली खाऊ, ती शोभेल ना, मल्हार म्हणाला. गौरी मल्हारसोबत शहरातल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये गेली. हॉटेलचा तो भव्य दिव्यपणा बघून गौरीचे डोळे दिपून आले होते.
नशीब लागतं यार, नाहीतर आमच्या नशिबात चौकातलं हॉटेल आणि त्यातही आवडता मेनू नाही. गौरी मनाशीच म्हणाली. काय विचार करते? मल्हार गौरीला म्हणाला. अगदीच साधी वाटते का मी? गौरी म्हणाली. बिलकुल नाही. लाल रंग तर अगदी खुलून दिसतो तुझ्यावर. फक्त केस आधीसारखे लांब असते तर. मल्हार बोलता बोलता थांबला. तेवढ्यात एक वेटर तिथं आला. गौरी, तुला काय हवंय ते सांग, मल्हार म्हणाला. गौरी मेन्यू कार्ड वाचत होती. पण काय ऑर्डर करावं तिला काही कळत नव्हतं. इतक्या दिवसात त्याच्या आवडीनिवडी काय आहेत ह्याचाही तिला विसर पडला होता. तूच दे ना ऑर्डर काहीतरी, मल्हारसमोर मेन्यू कार्ड सरकवत गौरी म्हणाली. इटालियन ट्राय केलंस का कधी? मल्हार म्हणाला. पिझ्झा आणि पास्ता. ती ऑफिसमधली टीना ऑर्डर करते म्हणून तेवढं माहिती आहे, गौरी म्हणाली. अगं त्याहीपेक्षा अजून खूप काही असतं. थांब, मी ऑर्डर करतो. मला माहिती आहे तुझे टेस्ट, मल्हार म्हणाला आणि त्यानं ऑर्डर दिली. गौरीनं देखील आवडीनं ती डिश खाल्ली. त्यानंतर मल्हारनं गौरीच्या आवडीचं बेल्जियम चॉकलेट आईस्क्रीम ऑर्डर केलं. खूप वर्षांनी आवडीचं आईस्क्रीम गौरीनं अगदी लहान मुलासारखं खाल्लं. मल्हारनं गौरीसमोर एक छोटासा गिफ्ट बॉक्स ठेवला. हे काय? गौरीनं आश्चर्यानं विचारलं. माझ्याकडून छोटीशी भेट, मल्हार म्हणाला. घड्याळ? गौरीनं तो बॉक्स उघडला. तू कॉलेजमध्ये असताना किती आवडीनं घड्याळ घालायचीस. आजकाल तुझ्या हातात दिसत नाही म्हणून मग, मल्हार म्हणाला. आता वेळ माझा राहिला ना म्हणून, गौरी उत्तरली. असं काही नसतं. आपल्यासाठी आपणच वेळ दिला पाहिजे, काढला पाहिजे, मल्हार गोड हसला. गौरी खूप आनंदात होती. दोघं तिथून निघाले. चल, मी तुला घरी सोडतो, मल्हार म्हणाला. अरे माझी गाडी ऑफिसमध्ये आहे ना, तिथंच सोड, गौरी म्हणाली. मल्हारनं तिला ऑफिसमध्ये सोडलं. गौरी तिची गाडी घेऊन दिसेनाशी होईपर्यंत मल्हार तिला बघतच होता. गौरी मल्हारच्या विचारातच घरी पोहोचली. ती दारात पाय ठेवते न ठेवते तोच तिच्या फोनची नोटिफिकेशन बेल वाजली. तिनं लगेच फोन बॅगमधून बाहेर काढला. मल्हारचा मेसेज होता. नीट पोहोचलीस ना? गौरीनं एक मंद गालातल्या गालात हसणारा इमोजी आणि सोबत मेसेज पाठवला. हो. काय होईल पुढं? गौरी परत मल्हारच्या प्रेमात अडकत जाईल का? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.